नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी नीती. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 433. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 17 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, हे कर्मचारी पोलीस खात्यात 2010 मध्ये लागले, परंतु त्यांच्या कौटुंबिक काहीतरी वादामुळे म्हणा, भावकीतील वादामुळे त्यांच्या विरुद्ध इंडियन पिनल कोडच्या 498 व CRPC 125 प्रमाणे 2 केसेस टाकण्यात आले. त्यात ते 2 केसेस मध्ये ते निर्दोष ठरले, परंतु त्यांनी द्विभार्या केल्या, म्हणजे 2 बायका केल्याबद्दल त्यांना सेवेतून कमी करण्यात आले. आता त्यांनी मॅट मध्ये अर्ज केलेला आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की मॅट मधून त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. आणि परंतु जर उद्या निकाल त्यांच्या बाजूने लागला तरी देखील जर विभाग म्हणजे पोलीस विभाग जर उच्च न्यायालयात गेला तर साहजिकच त्यांना निकाल त्यांच्या बाजूने मॅटनी लागला तरी त्यांची सेवेत काही पुनर्स्थापना होणार नाही, म्हणजेच त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होईल आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य वाया गेल्यासारखं होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की थोडीशी गोष्ट आहे, आपल्या विरुद्ध केस झालेली आहे, द्विभार्याखाली आपल्याला काढून टाकण्यात आलेलं आहे. मॅटमध्ये आपण अर्ज केलाय, मॅटचा निकाल तर लागू द्या. मॅटचा निकाल लागल्यावर मग बघूया राज्य शासन काय करतं. तो निकाल आपल्या बाजूने लागतो किंवा कसे, लागला तर उच्च न्यायालयात जातील किंवा कसे, याचा विचार इतक्यात काही करू नका. अडचण आहे ही निश्चित आहे, पण बघूया. मॅटमध्ये निकाल लागल्यानंतर जरूर तर माझ्याशी संपर्क साधा. चला प्रश्न क्रमांक 2. यांचं म्हणणं आहे की पोलीस कॉन्स्टेबल जो आहे त्याला प्रेझेंटिंग ऑफिसर म्हणून नेमता येतं का, सादर करता अधिकारी म्हणून. आता त्यांनी याच्यामध्ये विभागीय चौकशी नियम पुस्तिकेचा देखील उल्लेख केलेला आहे, डीई मॅन्युअलचा. आता हे डीई मॅन्युअल आहे, हे प्रामुख्यानं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे नियम सांगणारी स्पष्टीकरण आहे. यामध्ये मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम 1956 मधल्या तरतुदींची खुलासेवार चर्चा नाही. आता हे खरं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 8.5 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की या ठिकाणी शिस्तभंग विषयक अधिकारी त्यांची बाजू चौकशी अधिकाऱ्यासमोर मांडण्याकरता सादर करता अधिकारी म्हणून नेमू शकेल कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्या. तिथे अधिकाऱ्यांना असं म्हटलेलं नाही. आता परंतु या बाबतीमध्ये काय की या बाबतीमध्ये मात्र मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम 1956 मध्ये अशी तरतूद कुठेही नाही किंवा सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमणार आहे. म्हणून ही खरी वस्तुस्थिती आहे. पण जर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम याचा जर हल्ली केला, त्याच्याप्रमाणे कार्यपद्धती म्हटली तर कुठलाही शासकीय कर्मचारी सादरकर्ता अधिकारी म्हणून तिथे नेमला जाऊ शकतो. फक्त मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये सादरकर्ता नेमण्याची तरतूद नाही. आता दुसरा त्यांचा असा प्रश्न आहे की एखाद्या सरकारी साक्षीदाराची त्यांची चौकशी अधिकाऱ्यासमोर साक्ष झाली, उलट तपासणी झाली, तर त्या काय तपासणी केली ते त्याची प्रत मिळण्याचा त्याचा अधिकार आहे का? निश्चितच अधिकार आहे. तर तसा प्रत मिळण्यासाठी ते जे रेकॉर्ड केलं गेलेलं आहे चौकशी अधिकाऱ्याने, त्याची प्रत त्यांनी चौकशी अधिकाऱ्याकडे मागावी. तशी चौकशी अधिकारी त्यांना प्रत देतील. चला प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की SRPF मध्ये आहे, समजा एक इन्क्रिमेंट स्टॉप करण्यात आलेला आहे. आता एक वेतनवाढ थांबवलेली आहे, ती वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहे किंवा नाही यांचा त्यांच्या प्रश्नामध्ये उल्लेख नाही. परंतु त्यांचं म्हणणं आहे की ही वेतनवाढ जी थांबवलेली आहे ती जी शिक्षा आहे त्याचा अंमल ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल. म्हणजेच काय, बहुतांशी त्यांची जी वेतनवाढ आहे ती पुढील वेतनवाढ वर परिणाम न करणारी असावी. आता म्हणणं की असा कर्मचारी सेवेतून राजीनामा देऊ शकतो का? सेवेतून राजीनामा द्यायचा किंवा नाही हा कर्मचाऱ्याचा अधिकार, तो देऊ शकतो. पण नियुक्ती अधिकाऱ्यांनी स्वीकारायचा किंवा नाही हे नियुक्ती आयोगावर अवलंबून असतं. शासनाच्या सर्वसाधारणपणे अशा सूचना आहेत की ज्याच्या विरुद्ध कर्मचाऱ्याविरुद्ध एखादी शिस्तभंग विषयक कारवाई किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असेल तर सर्वसाधारणपणे त्याचा राजीनामा स्वीकारू नये.
अर्थात काही वेळा एखाद्या कर्मचाऱ्यावर डीईला बराच प्रलंबित वेळ लागत असेल आणि तोपर्यंत याचा गैरवर्तन चालू ठेवण्याच्या आधी त्याचा राजीनामा स्वीकारावा केला तरी त्या नियुक्ती अधिकाऱ्यावर तसं काही बंधने स्वीकारू नये असं नाही. त्यामुळे प्रकरणातील परिस्थिती पाहूनच नियुक्ती अधिकाऱ्याला निर्णय घ्यावा लागतो. अर्थात या प्रश्नकर्त्याने विचारलाय की शिक्षेचा अंमल असेपर्यंत राजीनामा स्वीकारू नये किंवा स्वीकारावा यासंबंधी काही शासन निर्णय का? असा कुठलाही शासन निर्णय नाही. तेव्हा अशा कर्मचाऱ्यांनी जर राजीनामा दिला तो स्वीकारायचा किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. चला प्रश्न क्रमांक 4, एकाकी पदावर अनुसूचित उमेदवारास नियुक्ती देता येईल का? एकाकी पद जरी असलं तर एकाकी पदावर जो मेरिटने जो पहिला क्रमांक ज्याचा असेल त्या पदावर मग तो अनुसूचित जातीचा जमातीचा असो किंवा ओपन कॅन्डिडेट असो त्याला निश्चितच एकाकी पदावर नियुक्ती देता येईल. किंवा पदोन्नती जरी असेल तरी एक अनुसूचित जातीचा जर सिनियरिटी प्रमाणे आणि मेरिट प्रमाणे जर अनुसूचित जातीचा जो कर्मचारी असेल तो क्रमांक 1 वर असेल जर तरी एकाकी पद असले तरी त्याच्यावर त्या अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देता येईल. चला पुढचा प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 5, हे प्राथमिक शिक्षक यांच्या विरुद्ध डीई झाली होती आणि ती डीई कशा करता की इनडिसेंट बिहेवियर विथ गर्ल्स, शाळेतील मुलींबरोबर असभ्यपणे वागणूक केली आणि मुलींना मारहाण केली वगैरे. आता ही चौकशी केली डेप्युटी उपायुक्तांनी आणि त्या चौकशीमध्ये हे सर्व निर्दोष ठरले जे प्रश्नकर्ते आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की ही चौकशी करताना ज्या शिक्षकांनी त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली त्यांच्या विरुद्ध त्यांना कोर्टात याचिका करता येईल का? आणि जर याचिका करायची असेल तर कुठली विभागाची परवानगी लागेल का? पहिला प्रश्न. तर अशा प्रकारची याचिका दाखल करायची असेल तर वकिलांचा सल्ला करून आपण याचिका दाखल करू शकता. त्याला आपल्याला शासनाची काही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या बाबतीमध्ये आहे की अशी जर याचिका दाखल केली तर ह्या प्रश्नकर्त्यांच्या विरुद्धच काही विभागीय कारवाई करेल का? विभाग या कारणावरून कारवाई करणार नाही, पण आपल्याकडून दुसऱ्या प्रकारची गैरवर्तणूक झाली तर मात्र आपल्या विरुद्ध नियुक्ती अधिकारी किंवा शिस्तभंग विषयक अधिकारी आपल्या विरुद्ध कारवाई करू शकतात. आता यात शेवटचा त्यांचा प्रश्न आहे की 5 वर्ष सेवेची झालेली आहे पदोन्नती संबंधी काही प्रॉब्लेम येईल का? आपण याचिका दाखल केल्या म्हणून पदोन्नती संबंधी प्रॉब्लेम येणार नाही, परंतु आपले गोपनीय अहवाल जर चांगले नसतील, आपल्याला पूर्वी काही शिक्षा वगैरे झाल्या असतील आणि मग जेव्हा पदोन्नती समितीच्या बैठकीच्या वेळी जर अपात्र आपण ठरलात तरच पदोन्नती नाकारली जाईल. पण तिथे जर आपण पदोन्नतीसाठी पात्र झालात गोपनीय अहवालाची प्रतवारी लक्षात घेऊन आणि आपल्या विरुद्ध कुठली चौकशी नसेल तर आपलं निवड जर पदोन्नती समितीने केली तर आपल्याला पदोन्नती मिळू शकेल. चला प्रश्न क्रमांक 6. आता ह्या प्रश्नकर्ते आहेत महापालिका एका महापालिकेच्या आस्थापना विभागात काम करतात. आता यांचं म्हणणं अनुकंपा नियुक्तीसाठी जात वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे का? तर ह्या आस्थापनामधल्या एक महिला प्रश्नकर्ते आहेत त्यांचं असं त्यांना सांगितलं पाहिजे की शेवटी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ज्या पदावर दिलेली आहे ते पद जर अनुसूचित जाती करता राखीव असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे आधी जात प्रमाणपत्र आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी होणं आवश्यक आहे. तर या संदर्भात अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा 2017चा जो शासन निर्णय आहे जो त्याच्यामध्ये सर्व पूर्वीच्या दिलेल्या सूचना एकत्रीकरण केलेल्या आहेत तो शासन निर्णय आपण जर पाहिलात तो शासन निर्णयामध्ये परिच्छेद 20 मध्ये यामध्ये म्हटलेले जात वैध प्रमाणपत्र याच्या संदर्भात एक खुलासा केलेला आहे. आणि हा 2017चा शासन निर्णय मी व्हिडिओ क्रमांक 82 सोबत जोडलाय. तर तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर तुम्ही तो डाउनलोड करून घ्या आणि परिच्छेद 20 पहा. थोडक्यात काय, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना आपल्याला माहिती आहे 20% पद अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देता येतात, परंतु त्याच्याकरता कुठली पद अनुकंपा तत्वावर नियुक्ती भरली जातात ते पद अनुसूचित जाती का जमाती करता राखीव आहे हे पाहणं आवश्यक आहे. आता आपला ज्याच्यात प्रश्न त्यांचा उपप्रश्न असा आहे की कर्मचारी आता सेवानिवृत्त झालाय त्याने टाइम बाउंड प्रमोशन अथवा पदोन्नतीचा ऍडव्हान्टेज घेतला नाहीये. कर्मचारी सेवानिवृत्त जरी झाला असला
तरी जर त्यांनी जर तो त्याची नियुक्ती जर अनुसूचित जातीच्या पदाकरता झाली असेल तर त्यांना जात वैध प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होतं. मग त्याला तुम्ही प्रमोशन द्या किंवा देऊ नका. त्याचबरोबर त्यांचा दुसरा प्रश्न आहे, कर्मचारी टाइम बाउंडचं प्रमोशन दिलं पण प्रत्यक्षात पदोन्नती दिली, म्हणजे फंक्शनल प्रमोशन काही दिलेलं नाही आणि आता तो सेवानिवृत्त झाला असेल तरी कर्मचारी जो त्याची नियुक्ती जर अनुसूचित जाती करता झाली असेल तर त्याच्याकडून प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं त्यामुळे त्यांचा शेवटचा प्रश्न आहे की टाइम बाउंड प्रमोशन नाही पण प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली आहे, आता तो सेवानिवृत्त झालाय. कुठलंही प्रकरण असेल पण त्या कर्मचाऱ्याची जर नियुक्ती जर अनुसूचित जातीच्या पदावर झालेली असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की एक मी शासन निर्णय देखील 1992चा शासन निर्णय तो त्याची गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक यासोबत दिली आहे. त्या जी आर मध्ये असं म्हटलंय की एखादा कर्मचाऱ्यासाठी नियुक्तीच्या वेळेला अर्हता नसेल तर त्या कर्मचाऱ्याचा काढून टाकता येतं. आता म्हणजेच काय, सेवेत असता तर काढून टाकता येते. आता या ठिकाणी तो सेवानिवृत्त झाला असला तरी त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलेलं नाही हे लक्षात घेऊन साहजिकच त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देता येणार नाहीत. पण मी मग सांगितलं म्हणजे हा 12/12 जो ऑक्टोबर 93चा शासन निर्णय मी आपल्याला तो आपण पहा, त्याचा अभ्यास करा आणि अजून काही शंका असेल तर मला मित्रा. पण थोडक्यात आपल्याला सांगता येईल, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जर एखाद्या अनुसूचित जाती करता किंवा जमाती करता किंवा ओबीसी करता जर राखीव असेल आणि त्या राखीव पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली असेल तर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. चला प्रश्न क्रमांक 7 यांचं म्हणणं आहे की एक शिक्षक झाले, ओबीसी 2000 मध्ये त्यांची नेमणूक झाली आणि त्यांनी कास्ट सर्टिफिकेट मात्र दिलेलं नव्हतं आणि इतके दिवस त्यांना सांगितलं कास्ट सर्टिफिकेट द्या पण त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काही सादर केलेलं नाहीये आणि आता त्यांच्याकडे देऊन 6 महिने झाले पण त्यांनी काही पत्र दिलेलं नाही. आता तर मग म्हटलं अशा कॅन्डिडेटला जर काय करायचं, तर या मगाशी जसं मी सांगितलं मगाच्या प्रश्नाला उत्तर की या संदर्भामध्ये या कर्मचाऱ्यांना जर राखीव पदावर नियुक्ती, इथे अनुकंपा तत्व नाही, ही नियुक्ती आहे आणि जर नियुक्ती झालेली असेल आणि त्यांनी जर जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं नसेल किंवा त्याची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं नसेल तर अशा कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकावं लागेल आणि त्याच्या विरुद्ध पहिल्यांदा ते काढून टाकण्याकरता 12 ऑक्टोबर 1993च्या शासन निर्णयाप्रमाणे विभागीय चौकशी करावी लागेल. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या तो जो जी आर आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो निर्णय डाउनलोड करून घ्या आणि मग त्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी करून काढून टाकावं लागेल. चला प्रश्न क्रमांक 8, आचारसंहितेच्या काळात शासकीय विभागात भरती प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर नियुक्ती देता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे मी पण अनेक वर्ष काम केलंय. आचारसंहितेच्या काळात अशी नियुक्ती दिली जाणार नाही. आणि या संदर्भात मी सांगेन, या संदर्भात इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने ज्या ज्या सूचना काढलेल्या असतात त्याची इत्थंभूत माहिती, अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असेल, आपण तिथे तपासून पाहू शकाल. पण तो आचारसंहितेच्या काळामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असेल तरी नियुक्ती देता येणार नाही असं माझं स्पष्ट मत. या प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भूतलक्ष्य प्रभावाने शिक्षा देता येते का? आता आणि याच्याबद्दल काही स्पेसिफिक शासन निर्णय आहे का? असा कुठलाही स्पेसिफिक शासन निर्णय नाही ज्यामध्ये भूतलक्षी प्रभावाने शिक्षा देता येते किंवा नाही याचा खुलासा केलेला आहे. पण आपल्याकडे जेव्हा मी सांगतो एखाद्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी झाल्यानंतर दोषारोप सिद्ध झाल्यानंतरच त्याला शिक्षा दिली जाते. आपल्या शिक्षा देतामध्ये एक शिक्षा आहे पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी, म्हणजे पुढील वेतनवाढ थांबवण्याची. म्हणजे थोडक्यात शिक्षा ही आदेश झाल्यानंतर होते, पूर्वीपासून पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षा देता येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण आपल्याकडे जर अशी कुठली परिस्थिती असेल जिथे आपल्याला भूतलक्ष्य प्रभावाने शिक्षा दिली असेल तर त्याच्या डिटेल माझ्याकडे पाठवा, मी हे प्रकरण तपासून पाहिन आणि या संदर्भात एक जरूर तर एक विशेष व्हिडिओ करीन आणि त्या संबंधीची माहिती पण आपल्याला देईल. प्रश्न क्रमांक 10, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, हे प्रश्न नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की विभागीय चौकशी वेळेत होत नाहीत
त्यामुळे कर्मचाऱ्यावर अन्याय होतो आणि विभागीय चौकशी वेळेवर पूर्ण न होण्याचं कारण सरकारी साक्षीदार कायम गैरहजर असतात. ही वस्तुस्थिती आपण म्हटला त्याप्रमाणे. पण सरकारी साक्षीदार गैरहजर असले तरी देखील चौकशी एक अधिकारी चौकशी पूर्ण करू शकतो. तेव्हा जेव्हा साक्षीदार गैरहजर राहतात त्यावेळेस औपचारिक कर्मचाऱ्याच्या बचाव सहाय्यकांनी किंवा औपचारिक कर्मचाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यासमोर अशी बाजू मांडली पाहिजे की साक्षीदार हजर राहिले नाही तर ते न हजर राहत नाहीत, त्यांना हजर राहायचं नाही असं समजून चौकशी पुढे चालू ठेवावी. या संबंधात चौकशी अधिकाऱ्यांनी जर कसोशीने काम केलं तर असे प्रश्न येणार नाही. चला पुढचा प्रश्न या राजीनामा देण्यासंदर्भात आहे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांनी राजीनामा दिला आणि लगेच काही दिवसातच त्यांनी 3/9/2024 ला लागला आणि 6 दिवसात राजीनामा दिला आणि आता ते म्हणतात की मला राजीनामा परत घेता येईल का? तर जर राजीनामा मान्य केला गेला असेल तर तुमचा परत घेता येणार नाही. आणि जर एका महिन्यामध्ये 1997च्या 2/12/1997च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर नियुक्ती अधिकाऱ्याने राजीनामा घेण्यासंबंधी काही आदेश दिले नाहीत तर तो 1 महिन्यानंतर राजीनामा स्वीकारला असं समजलं जातं. त्यामुळे आपला राजीनामा 1 महिना होऊन गेलेला आहे, त्यामुळे आपला तो राजीनामा स्वीकारला आहे आणि त्यामुळे तुम्हाला राजीनामा परत घेता येणार नाही. आपण 90 दिवसाचा जो खुलासा केलेला आहे तो 90 दिवसाचा खुलासा कशा संदर्भात आहे? जे 1/11/2005 नंतर लागले त्या शासन निर्णयाच्या मध्ये तो त्यांनी म्हटलेला आहे 2 मे 2022च्या शासन निर्णय. पण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? 90 दिवस केव्हा जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी मागे घेण्याची परवानगी मागितली, तशी मागे घेण्याची परवानगी दिली तर त्यामुळे जर त्या व्यक्तीला कामावर रुजू होण्यास जर वेळ लागला तर तो किती दिवसाचा? 90 दिवस असेल. पण तशी परिस्थिती तुमच्या बाबतीत नाही, त्यामुळे तुम्हाला राजीनामा परत घेता येणार नाही. तुम्ही विनंती करून पहा पण तो राजीनामा परत घेतला जाणार नाही. चला प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्ष भेटून कागदपत्रे दाखवून मार्गदर्शन घ्यायचे, काय करू? आपण मी मगाशी सांगितल्यामुळे व्हिडिओ क्रमांक 405 पहा. त्या व्हिडिओ 405 मध्ये माझा संपर्क दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे आणि माझ्याशी संपर्क करण्याची त्याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्ष सर्व्हिस झाली 98 ते 2003 आणि सेवेतून काढून टाकलं असेल किंवा राजीनामा दिसेल तर पेन्शन मिळेल का? तर पेन्शन असेल तर सेवा 10 वर्ष झाली तर पेन्शन मिळतं, त्यामुळे आपल्याला पेन्शन मिळणार नाही. प्रश्न क्रमांक 14. विभागीय चौकशी न करता उपविभागाधिकाऱ्यांनी काढून टाकले, आदेश बरोबर आहे का? आदेश निश्चितच चुकीचा आहे. राज्यघटनेच्या कलम 311(2) अन्वये एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी केल्याशिवाय त्याला कामावरून काढून टाकता येत नाही. त्यामुळे उपविभागाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश हा चुकीचा आहे. त्याच्या विरुद्ध आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने अपील करा. जरूर तर मॅट मध्ये देखील जाऊ शकाल. आता त्या पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नाकडे काय? कर्मचारी परिवीक्षाधीन असेल तर त्याला डी आवश्यक आहे का? तर या बाबतीमध्ये सांगेन की कर्मचारी जर परिवीक्षाधीन असेल तरी त्याला गैरवर्तणुकीच्या कारणावरून जर काढून टाकायचं असेल तर त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी आवश्यक आहे. पण त्याच्या नियुक्तीच्या अटी शर्तीच्या संदर्भात जर त्याला काढायचं असेल म्हणजे त्याच्यावर कुठला ठपका नाही, गैरवर्तणूक कोण नाही, अशा कारणास्तव जर काढायचं असेल म्हणजे एखादा कर्मचारी त्या कामासाठी फिट नाही असं सर्व नियुक्ती अधिकारी किंवा पर्यवेक्षक अधिकारी यांचं मत झालेलं असेल तर किंवा परीक्षा पास वगैरे झाला नसेल तर त्याला काढून टाकता येऊ शकेल. त्याला डीई करण्याची आवश्यकता नाही. एक नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्याला नुसती एक नोटीस दिली तर डीईची आवश्यकता नाही. चला शेवटच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 17. या प्रश्न क्रमांक म्हणणं आहे की यांच्या वडिलांना पहिल्या पत्नीपासून मुलगे आणि मुली आहेत, म्हणजे 2 पेक्षा अधिकच आहेत. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीचं लग्न झालं, दुसरं लग्न झालं आणि दुसऱ्या लग्नापासून हे प्रश्नकर्ते त्यांचा जन्म झालेला आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की यांचा जन्म 2003चा आहे, तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का? तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. कारण वडील जर जे होते ते जर दिवंगत झालेले असतील आणि ते दिवंगत झाले असतील तर त्यांना 2001 नंतर 3रं अपत्य आहे.
आणि म्हणून त्यांना आपल्याला नोकरी मिळू, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय होणार नाही. आपण म्हटलंय वाघ विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणासारखीच केस आहे, पण मी मागे देखील सांगितलं या प्रकरणाचा जो निर्णय आहे त्या निर्णयात तो 2 जजेसनी दिला होता आणि तो निर्णय देखील 3 जजेसनी त्याच्यावर ओव्हर रूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की त्यामध्ये जो निर्णय आहे तो त्या फक्त प्रकरणापुरता अवलंबून आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आता मित्रांनो, पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे, तेव्हा यंदाची दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, भरभराटीची व आरोग्याची जावो हीच माझी शुभेच्छा. मित्रांनो, पुढील आठवड्यात दिवाळी असल्यामुळे पुढील आठवड्यात व्हिडिओ प्रसारित केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. धन्यवाद.